आणि आणखी एक मोठी बातमी पाहूया। आंदोलनाच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर आता कडक कारवाईची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हिंसेत सहभागी विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे। हिंसेत सहभागी आंदोलकांचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती ही मिळते आहे। तेव्हा आता सध्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या दरम्यान जर कोणी हिंसा केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी सध्या सुरू असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। अपडेट जाणून घेऊयात। सोमेश आपल्या सोबत आहे। सोमेश, काय अपडेट? दीपक, निश्चितच ज्या लोकांनी हिंसा केलेली आहे आणि ज्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील त्यांचे पासपोर्ट रद्द केले जातात, कारण नियमाने कायद्याने त्यांना देश सोडून जायला परवानगी नसते आणि त्यावेळी पोलीस खात्याकडून हे पासपोर्ट जमा केले जातात किंवा ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते। त्यामुळे आता या आंदोलनाच्या नावाखाली गेले कितीतरी दिवस, म्हणजे सलग 2-3 दिवस असं झालेलं आहे की काही ना काही हिंसाचाराचे प्रकार घडलेले आहेत। रोज संध्याकाळी हे प्रकार घडतात आणि आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून कनॉट प्लेस मार्केट परिसर बंद करण्यात आलाय पोलिसांकडून। त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही माहिती कळते की जे विद्यार्थी जर कोणी अशा प्रकारच्या हिंसाचारामध्ये आढळला तर त्याचं पासपोर्ट रद्द केला जाईल, जी नियमानुसार कायद्यानुसार प्रक्रिया आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।